खातं आहे. पालकमंत्री आमचे सहकारी मंत्री श्री एकनाथ शिंदेजी, राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाणजी, या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री किसन कथोरेजी, माजी आमदार दिगंबर मिशे, माजी आमदार कुमार ऐलानी, श्री प्रसाद लाड, श्री मुकेश गुजरे, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, या निमित्ताने सन्माननीय आमदार श्री किसन कथोरेजी यांचे अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम या मुरबाडमध्ये जत्रेच्या माध्यमातून त्यांनी आयोजित केला आणि जवळजवळ 5 लाख लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र हे या ठिकाणी मिळणार आहेत. आताच आपण बघितलं, आमच्या कातकरी बांधवांना जी किट आपण दिली त्या किट मध्ये लॅमिनेट केलेले 13 प्रकारचे प्रमाणपत्र एकत्रित त्यांना दिले. आता सरकारकडे त्यांना येण्याचीच आवश्यकता नाही, अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी झाली. या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की या ठिकाणी जे सरकार आहे हे लोकशाहीचं सरकार आहे. हे सरकार सामान्य माणसाने निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीचा अर्थ काय आहे? लोकांनी लोकांकरता लोकांमार्फत चालवलेलं सरकार. मग ते लोकाभिमुखच असलं पाहिजे, ते लोकांकरताच चाललं पाहिजे. लोक एकीकडे आणि सरकार एकीकडे अशी अवस्था नको. लोकांमध्ये सरकारमध्ये दुवा नाही अशी अवस्था नको. मतं मागायला आम्ही तुमच्या दारी यायचं आणि त्यानंतर मात्र तुम्हाला आमच्या दारी चक्रा मारायला लावायचं, अशा प्रकारची व्यवस्था नको. तर व्यवस्था अशी असली पाहिजे की सरकार हेच जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी जत्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लोकांना ज्या चक्रा माराव्या लागत होत्या, मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता, एका जत्रेच्या माध्यमातून 5 लाख लोकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे सगळे प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळाल्यामुळे आज त्यातनं एक मोठा फायदा त्यांना होणार आहे. आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही शिबिरं लावली. मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की किमान राज्यातल्या 1 कोटी जनतेपर्यंत या राज्याच्या समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातलं सरकार हे स्वतः पोहोचलं आणि त्यांना सर्व प्रकारच्या सर्टिफिकेट्स असतील, प्रमाणपत्र असतील, ते आपण त्या ठिकाणी मिळवून दिले. पण या सगळ्यांमध्ये आगळा वेगळा कार्यक्रम जर कोणाचा असेल तर तो कथोरे साहेब तुमच्या जत्रेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आम्ही जे समाधान शिबिर घेतोय त्याच्यामध्ये तुमच्या जत्रेतनं काही गोष्टी घेऊ आणि त्या राज्यभरात आम्ही देऊ, हा मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करतो. शेवटी लोकप्रतिनिधींनी मनात आणलं तर ते मोठ्या प्रमाणात परिवर्तन करू शकतात, मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतात आणि तशाच प्रकारचा बदल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटी इतक्या योजना शासनाच्या चालतात, पण शासनाच्या योजना यापूर्वी कशा होत्या? जंगल में मोर नाचा किसने देखा, अशा योजना होत्या. कोणाला समजायचं नाही, माहितीच पडायचं नाही, कोणाला मिळत आहे, काय मिळत आहे, कोण लाभार्थी आहे. आता मात्र असं होणार नाही. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या योजना पारदर्शी झाल्या. लाभार्थी कोण आहे? सगळ्यांसमोर आहे. त्या ठिकाणी ट्रिलर दिलं तर कोणाला मिळाला ऍक्च्युअली सगळ्यांना माहिती आहे. ज्या बचत गटांना त्या ठिकाणी भात पेरणीचं यंत्र मिळालेलं त्यांना माहिती आहे. अशा सगळं पारदर्शी व्यवहाराच्या माध्यमातून लाभार्थी निवडायचे आणि त्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम करायचं, अशी कारवाई आज राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी चाललेली आहे. शेवटी या राज्याला पुढे घेऊन जाण्याकरता अनेक प्रकारच्या योजना या आपण या ठिकाणी सुरू केल्या. ज्या जलयुक्त शिवारचं नाव या ठिकाणी घेण्यात आलं, त्या योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपण एका वर्षामध्ये 6.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणली. मोठ्या प्रमाणात टँकर मुक्ती त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळाली आणि
लोकसहभागातनं 505 कोटी रुपयाची कामं ही या जलयुक्त शिवारामध्ये झाली. त्यामुळे लोकच जनताच स्वतः परिवर्तन करू शकते अशा प्रकारचा एक आत्मविश्वास समाजामध्ये कायम करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेले अनेक वर्ष शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची लागोपाठ पिछेहाट होत होती. पण आज या ठिकाणी आता खरीपाचा हंगाम झालाय की बाजार समित्यांमध्ये आढावा घेत होतो तर 70-80% जास्त आवक ही आतापर्यंत बाजार समित्यांमध्ये आलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात शेतमाल हा बाजार समितीमध्ये येतोय. याचा अर्थ असा आहे की आज शेतीच्या क्षेत्रात मागे पडलेला महाराष्ट्र आता तो पुढे येतोय. आणि मला विश्वास आहे गेले 4-5 वर्ष महाराष्ट्राचा शेती क्षेत्रातला विकास दर हा निगेटिव्ह होता. कधी -16 होता, कधी -14 होता, कधी -3 होता. पण यावर्षी मात्र शेतीच्या क्षेत्रामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आणि ईश्वराची कृपा झाली तर 2 आकडी अशा प्रकारचा ग्रोथ रेट हा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन हे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला. अडचणी अनेक आहे पण त्या अडचणींकडे आज विश्वासानं आत्मविश्वासानं पुढे जाऊन त्या अडचणी दूर करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. आज या ठिकाणच्या तहसील कार्यालयाची देखील आपण इमारत त्याचे उद्घाटन केलं. अतिशय सुंदर इमारत आहे, अतिशय सुसज्जित आहे. आणि खरं आहे या ठिकाणी खासदार साहेब म्हणाले की जिल्हाधिकाऱ्याने हा मोह व्हावा की एखाद्या आपलं ऑफिस या मुरबाडच्या कार्यालयात न्यावं. इतकी सुसज्जित इमारत या ठिकाणी किशनराव तुम्ही तयार केली आहे. इमारत तर चांगली झालीच आहे पण त्याच्यामधल्या व्यवस्था या महत्वाच्या आणि त्याही चांगल्या आहेत. म्हणजे जुनी रेकॉर्ड रूम आणि नवीन रेकॉर्ड रूम यातला फरक आम्ही बघितला. जुन्या रेकॉर्ड रूम मध्ये त्या ठिकाणी अतिशय घाणीमध्ये कचऱ्यामध्ये पडलेले कागदपत्र एखादा व्यक्ती रेकॉर्ड मागायला आला तर त्याला सांगितलं जायचं की तू शोधून घे, सापडलं तुझं नसेल तर नाही म्हणून समज आणि घरी जा. आता असं नाही आहे. आता संपूर्ण रेकॉर्ड हा डिजिटाइज फॉर्मॅटमध्ये आलाय. तो कम्प्युटरवर अवेलेबल आहे, तो मोबाईलवर अवेलेबल आहे, तो जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अवेलेबल आहे. कोणीही रेकॉर्ड मागितल्यानंतर केवळ कम्प्युटरच्या 4 बटना दाबल्या की ऑटोमॅटिक पद्धतीनं ते जो बस्ता आहे तो बस्ता त्यात येतोय आणि त्या बस्त्यातलं कागद हा लोकांना मिळतोय. संपूर्ण रेकॉर्डचं डिजिटायझेशन करून त्या माध्यमातून लोकांना त्यांचे जे काही गाव नमुना असेल, सातबारा असेल, जे त्यांना हवं आहे या सगळ्या गोष्टीचं अतिशय आधुनिक पद्धतीनं काम हे त्या ठिकाणी करण्यात आलंय. बंधू भगिनींनो, आपलं सरकार आल्यानंतर आपण निर्णय केला की शेवटी सरकार जे आहे हे सेवा देणारी संस्था आहे. सरकार ही लोकांना सेवा देण्याकरता आहे. पण अवस्था अशी होती की एखाद्या कार्यालयामध्ये मग ते शासकीय असो, नगरपंचायतीचं असो, कुठलं निमशासकीय असो, त्या ठिकाणी लोक गेल्यानंतर जर एखाद्या अधिकाऱ्याने काम केलं नाही तर चक्रा मारण्याच्या व्यतिरिक्त लोकांजवळ कुठलाही पर्याय नव्हता. पण आता आपल्या सरकारनं या ठिकाणी सेवा हमीचा कायदा तयार केला आणि या कायद्याने काय केलं, या कायद्याने जनतेला अधिकार दिला सेवा प्राप्त करून घेण्याचा आणि शासनावर जबाबदारी टाकली सेवा देण्याची. आणि आता आपल्याला योग्य वेळेत जर सेवा मिळाली नाही, प्रत्येक कार्यालयावर बंधन आहे. कार्यालयातनं कुठल्या कुठल्या सेवा दिल्या जातील, त्या सेवा देण्याचा ऍप्लिकेशन पासून सेवा मिळण्याचा कालावधी किती, त्याकरता कागदपत्र कुठले आणि त्याकरता शुल्क आकारणी किती, प्रत्येक कार्यालयाने हा बोर्ड लावायचा आहे. आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर तुम्हाला ती सेवा उपलब्ध झाली नाही तर आता कायद्याने तुम्हाला अधिकार दिला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 500 रुपयाचा दंड, मग 5,000 रुपयाचा दंड, ज्याच्या वारंवार दंड त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची व्यवस्था आता कायद्याने आपण केलेली आहे. त्यामुळे सेवेचा अधिकार हा तुम्हाला मिळाला आहे. आणि त्यासोबत आता या सगळ्या सेवा डिजिटल पद्धतीने आपण आणतोय. फिजिकल सेवा जिथे असतात, माणसांचं इन्व्हॉल्वमेंट जिथे जास्त असतं तिथे जेवढे टेबल तेवढे माणसं, जेवढे माणसं तेवढी तोंड, जेवढी तोंड तेवढं वजन. आता आपल्याला पारदर्शी सरकार करायचं, वजन नाहीच, बिना वजनाचं काम. आणि बिना वजनाचं काम करायचं असेल तर फिजिकल नाही डिजिटल काम केलं पाहिजे. म्हणून आता राज्य सरकारनं 270 सेवा या डिजिटल केल्या आहेत.
आपले सरकार नावाचं आपलं ऍप तयार केलं, जे ऍप आता मोबाईलवर डाउनलोड करता येतं आणि या 270 सेवांकरता तुम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात जाण्याचीच आवश्यकता नाहीये. एंड टू एंड सेवा तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होईल, कॉमन सर्व्हिस सेंटर मधून प्राप्त होईल, आपल्या कम्प्युटरवर प्राप्त होईल, जिथे इंटरनेटची सुविधा आहे तिथं प्राप्त होईल. त्यामुळे कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला अनेक वेळा ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, या 270 सेवांकरता कार्यालयात जाण्याचीच आवश्यकता नाहीये. तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून या सेवा तुम्ही प्राप्त करू शकता. आणि आम्हाला त्याचा फायदा काय आहे, तुम्ही त्या डिजिटल याच्यात अर्ज केल्याबरोबर आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की तुमचा अर्ज कधी आला ते आम्हाला कळतो आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट कधी मिळालं आम्हाला कळतं. त्यामुळे सेवा हमी विधेयकाच्या अंतर्गत जेवढ्या दिवसाचा कालावधी दिलाय तेवढ्या दिवसांमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट मिळालं नाही तर थेट आम्हाला कळतं की बाबा या अधिकाऱ्यांनी ते दिलेलं नाही आणि मग त्या अधिकाऱ्याचं नेमकं काय करायचं हे आम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेता येतो. त्यामुळे अतिशय जबाबदार अकाउंटेबल प्रशासन हे आता या माध्यमातून आपण तयार केलं आहे आणि भविष्य कालावधीमध्ये आपल्याला संपूर्ण व्यवस्था ही डिजिटल करायची आहे. आता धसईला आपण कॅशलेस विलेज तयार केलं. बघा, या देशामध्ये एक अत्यंत क्रांतिकारक निर्णय आपल्या माननीय पंतप्रधानांनी घेतला. या देशाच्या विकासाचा सगळ्यात मोठा अडथळा काय होता? तो अडथळा होता भ्रष्टाचार आणि काळा पैसा. या भ्रष्टाचार आणि काळ्या पैशामुळे हा देश विकसित होऊ शकला नाही. माननीय पंतप्रधानांनी डिमॉनिटायझेशन केलं, 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या. एका रात्रीमध्ये एका निर्णयाने 3 तीर माननीय पंतप्रधानांनी चालवले. पहिला तीर काय चालवला? या देशातले आतंकवादी नक्षलवादी जे या देशामध्ये काळा पैसा काळी कामं करून जमा करायचे, जमिनीमध्ये पुरून हा सगळा पैसा ठेवायचे आणि त्यातनं याच देशामध्ये अस्थिरतेचं वातावरण तयार करायचे, याच देशात गोळीबार करायचे, बॉम्बस्फोट करायचे. एका रात्रीमध्ये त्यांचा सगळा पैसा रद्दीचा कागद झाला. आता आतंकवाद्यांना नक्षलवाद्यांना खायलाही पैसे उरले नाही. तुम्ही बघा, 8 तारखेनंतर काश्मीरमध्ये कोणीही दगड फेकत नाही, कारण दगड फेकणारे जे भाडुकरी होते त्यांना द्यायला 500ची नोट आता आतंकवाद्यांजवळ उरलेली नाही. त्यामुळे एका रात्रीमध्ये पहिला तीर नक्षलवाद्यांवर आतंकवाद्यांवर चालला. दुसरा तीर गेल्या 15-20 वर्षांमध्ये पाकिस्तानने हजारो कोटी रुपये या देशामध्ये त्यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून नकली पैसा आपल्या अर्थव्यवस्थेत दाखल केला होता. पाकिस्तानच्या शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये जेवढ्या त्यांच्या नोटा छापतात तेवढ्याच आपले नकली नोटा ते छापतात. आणि 15-20 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या नोटा आल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. आपल्या रुपयाची व्हॅल्यू, त्याचं मूल्य कमी झालं. मूल्य कमी झालं की महागाई वाढते, बेकारी वाढते, गरिबी वाढते. ती सगळ्या देशामध्ये गेल्या 15-20 वर्षात या माध्यमातून त्यांनी वाढवली. एका रात्रीमध्ये पाकिस्तानने या देशात 15-20 वर्षात टाकलेला सगळा पैसा हा खोटा झाला आणि आज एकही नकली नोट बाजारामध्ये उरली नाही. दुसरा तीर पाकिस्तानवर चालला आणि पाकिस्तानचा खात्मा या माध्यमातून झाला. आणि तिसरा तीर पडलं. खरं म्हणजे मला याची कल्पना आहे की आपल्यापैकी अनेकांना, सगळ्यांनाच आमच्या सहित थोडा त्रास सहन करावा लागतोय. पण मोदीजींनी सांगितलं 50 दिवस त्रास सहन करा. 50 दिवसात या काळ्या पैशाचा खात्मा केल्यानंतर 50 वर्ष देशाला मागे पाहावं लागणार नाही. आणि म्हणून तिसरा तीर या ठिकाणी कोणावर चालला? तिसरा तीर चालला त्या लोकांवर ज्यांनी याच देशामध्ये हजारो कोटी रुपये जमा केले. ते पैसे टॅक्सच्या रूपानं देशाच्या तिजोरीत भरले असते किंवा देशाच्या बँकेत ठेवले असते तर गुंतवणुकीच्या माध्यमातून गरीब कल्याणाच्या योजना त्यातून झाल्या असत्या. पण हा पैसा त्यांनी बँकेतही ठेवला नाही, देशाच्या तिजोरीत टॅक्सच्या रूपाने दिला नाही. हा सगळा पैसा त्यांनी आपल्या घरी गोदामामध्ये, तिजोरीमध्ये, पलंगाखाली, गादीखाली, उशीखाली दाबून त्या ठिकाणी ठेवला. एका रात्रीत मोदी साहेबांनी तो पैसा इतका काळा केला की आता तो पैसा वापरताच येत नाही. काळे पैशाला तो तोंडच काळं झालं. आणि एका रात्रीत काय घडलं होता? जो कालपर्यंत काळ्या पैशाच्या जोरावर नजर वर करून आपल्याकडे पाहत होता तो एका रात्रीत रस्त्यावर आला. तुम्हाला आम्हाला चिंता करायचं कारण नाही, आपला पैसा गोरा आहे, मेहनतीचा आहे. ज्याचा मेहनतीचा पैसा त्याची मान वर आहे, ज्याचा काळा पैसा त्याची मान खाली आहे. काळ्या पैशाला रस्त्यावर आहे आणि सामान्य माणूस आज ताट मारायला उभा आहे. बंधू भगिनींनो,
एका निर्णयाचा परिणाम बघा, देशाच्या बँकेमध्ये 10 लाख कोटी रुपये आले. 10 लाख कोटी कुठे होते पैसे, कुणाजवळ होते, कुणी दाबून ठेवले होते, काय याच्या हाती आले नाही. आता हे 10 लाख कोटी रुपये मोदी साहेब काही घरी येणार नाही. हे 10 लाख कोटी रुपये तुमच्याकरता गुंतवले जातील. या देशातला दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी अल्पसंख्याक या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिणामकारक बदल करणाऱ्या योजना तयार करण्याकरता आज देशाच्या तिजोरीमध्ये देशाच्या बँकेमध्ये 10 लाख कोटी रुपये या ठिकाणी या एका निर्णयामुळे आले. त्यामुळे देश निश्चितपणे बदलेल. पण हा देश बदलत असताना या नोटा बदलायच्या आणि दुसऱ्या नोटा आणायच्या आणि पुन्हा काळा पैसा जमा करायचा, तर मग या निर्णयाला काही अर्थ होणार नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं आता आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं ते कॅशलेस करायचं आहे. जगाच्या पाठीवर त्याच देशांचा विकास झाला जिथं ट्रान्झॅक्शन कॅशलेस आहे. अमेरिकेमध्ये 80% ट्रान्झॅक्शन कॅशलेस आहे आणि 20% ट्रान्झॅक्शन हे केवळ त्या ठिकाणी नोटांमध्ये होतं. आपल्या देशात उलट आहे. आपल्या देशात 80% ट्रान्झॅक्शन हे नोटांमध्ये होतं आणि 20% कॅशलेस होतं. आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे कठीण नाही आहे. आता भविष्यामध्ये तुमचा मोबाईल हाच तुमचा बटवा बनणार आहे, तोच तुमचा पर्स बनणार आहे. आणि या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे पेमेंट तुम्हाला करता येतील, सगळ्या प्रकारची खरेदी तुम्हाला करता येईल, सगळ्या प्रकारची विक्री तुम्हाला करता येईल. अशा प्रकारच्या व्यवस्था आता देशामध्ये तयार झाल्या. काही लोकांना असं वाटतं की जरा नवीन टेक्नॉलॉजी आम्हाला जमेल की नाही. अरे ज्या दिवशी मोबाईल आला कोणाला माहिती होता, पहिले तर हिरो लाल बटन फक्त माहिती होतं, आता सगळं माहिती झालं. आता लोक व्हॉट्सअप करायला लागले. आता गावातली पोरं, मी तिथे मुंबईला जायच्या आज इथनं 10 व्हॉट्सअप माझ्या कार्यक्रमाचे पोचलेले असते. त्यामुळे तंत्रज्ञानापासून घाबरायचं कारण नाहीये, ते सोपं आहे. ज्याच्याजवळ स्मार्टफोन आहे त्याला SMS ने बँकिंग करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था आता बँकांनी उभी केलेली आहे. त्यामुळे हे कॅशलेस ट्रान्झॅक्शन झालं तर हे जे कर चुकवे आहेत, कर बोलवे आहेत, काळा पैसा जमा करणारे आहेत, यांना भविष्यात काळा पैसा जमा करता येणार नाही. या देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि तो पैसा गरीब कल्याण अजेंड्यावर मोदी साहेबांनी काय तयार केलाय. कायद्याने मोदी साहेबांनी भारत कोष निर्माण नाही केला, त्यांनी गरीब कल्याण कोष तयार केलाय. हा सगळा पैसा हा गरीब कल्याण कोषामध्ये चाललाय आणि त्या माध्यमातून गरीबाकरता योजना या ठिकाणी तयार होत आहे. एक एक योजना जी मोदी साहेबांनी तयार केली, जनधनची योजना, ही योजना नसती तर आज किती अडचण झाल्या असत्या. 24 कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी मोदी साहेबांनी बँकेचं खातं दिलं. म्हणजे देशामधल्या 60% कुटुंबाचं बँकेचं खातंच नव्हतं, 40% लोक बँकिंग करायचे. आज ते सगळे बँकेच्या खात्यावर आले, त्यांना 1-1 रुपये कार्ड मिळालं. आता हे रुपये कार्ड आपल्याला जर ऍक्टिव्हेट केलं तर त्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. आणि म्हणून पहिल्यांदा जनधनची योजना आणली. दुसरी योजना या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आमच्या तरुणाई करता माननीय मोदी साहेबांनी मुद्राची योजना आणली. आता मुद्राची योजना काय आहे की या योजनेमध्ये यापूर्वी जर एखादा व्यक्ती हा बँकेमध्ये गेला तर त्याला कर्ज मिळण्याकरता तारण गॅरंटर सगळं लागायचं. आणि त्या माध्यमातून आमचा जो सामान्य माणूस आहे, जो चहावाला आहे, जो कांठेलेवाला आहे, जो हातठेलेवाला आहे, जो स्कूटर मेकॅनिक आहे, जो मोटर मेकॅनिक आहे, जो रिवाइंडर आहे, याला कुठलंही कर्ज उपलब्ध होत नव्हतं. मोदी साहेबांनी सांगितलं की समृद्ध माणसाला तर मिळतच, पण हा जो सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, याला विना कारण विना तारण विना गॅरंटर याला कर्ज मिळालं पाहिजे. आयटीआयतनं शिकल्यानंतर जर त्याला उद्योग सुरू करायचा असेल तर कर्ज कोण देणार. त्याकरता मुद्रा बँक मोदी साहेबांनी काढली आणि या मुद्रा बँकेच्या माध्यमातून या सामान्य पोराला जो हात ठेलेवाला आहे, पान ठेलेवाला आहे, चहा ठेलेवाला आहे, मोटर रिवाइंडिंगवाला आहे, स्कूटर रिपेअरवाला आहे, त्याला 10 लाखापर्यंतचं कर्ज विना तारण विना गॅरंटर देण्याचा निर्णय झाला. आणि मागच्या वर्षी 1 कोटी तरुणांना हे कर्ज मिळालं. आणि आता तर बँकेजवळ इतके पैसे आले की हजारो कोटी लोकांना, आपल्या 2-5 कोटी आपली जी तरुणाई आहे त्यांना या ठिकाणी हे कर्ज या माध्यमातून मिळेल. आणि ही जी मुद्रा जी फक्त मूलभूत लोकांजवळ होती ती मुद्रा शेवटच्या माणसापर्यंत, गरीबापर्यंत, सामान्य माणसापर्यंत माननीय मोदीजींच्या माध्यमातून पोहोचणार आहे. मग आपण लाभार्थींना लाभ देत असताना त्या ठिकाणी गॅसचं एक सिलेंडर दिलं. काय योजना आहे? उज्ज्वला योजना. माननीय मोदीजींनी पहिल्यांदा देशातल्या श्रीमंतांना आव्हान केलं की तुम्ही श्रीमंत,
गॅसची सबसिडी तुम्ही का घेता? कारण गॅसची सबसिडी सगळ्यांना एकाच किमतीत गॅस मिळायचा. टाटांना, बिर्लांना, अंबानींना, मला, कथोरे साहेबांना, शिंदे साहेबांना, पाटील साहेबांना सगळ्यांना एकाच किमतीत गॅस मिळायचा. त्यांनी सांगितलं ही जी सबसिडी आहे त्याला आवश्यकता नाही आहे, त्यांनी ती सबसिडी सोडली पाहिजे. या देशामध्ये 4 रुपयाची पाणीपट्टी देखील कोणी सोडत नाही, पण 1 कोटी लोकांनी पंतप्रधानांच्या आव्हानावर गॅसची सबसिडी सोडली. त्यातलं 13,000 कोटी रुपयाची देशाची बचत झाली. मोदीजींनी सांगितलं 13,000 कोटी रुपये घरी न्यायचे नाही आहे. त्यांनी सांगितलं या देशातले जवळजवळ 13 कोटी कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबांकडे गॅसचा सिलेंडर नाही, गॅसची शेगडी नाही, त्या घरी चुली फुंकून त्या ठिकाणी स्वयंपाक करतात. मोदी साहेब म्हणाले एक माझी माता भगिनी जेव्हा 1 दिवसाचा स्वयंपाक चूल फुंकून करते, तिच्या शरीरामध्ये, तिच्या फुफ्फुसामध्ये इतका धूर जातो की एखाद्या व्यक्तीने जर एका दिवशी 100 बिड्या प्यायला तर जेवढा धूर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात जातो तेवढाच धूर आमच्या माता भगिनीच्या फुफ्फुसामध्ये एका दिवसाची चूल फुंकल्यानंतर जातो. त्यातनं आमच्या माता भगिनी रोज थोड्या मृत्यूच्या जवळ जातात, रोगराईने ग्रसित होतात आणि त्यांचं जीवनमान हे खाली जातं. मोदीजी म्हणाले माझ्या लहानपणी बघितलंय, माझी आई देखील चूल फुंकून खोकत आम्हाला त्या ठिकाणी जेवण वाढायची. माझ्या आईने जे सहन केलं ते आता कुठल्या बाईला सहन करू देणार नाही, कुठल्या आईला सहन करू देणार नाही, कुठल्या ताईला सहन करू देणार नाही. आणि म्हणजे 13 कोटी कुटुंबांना मोफत गॅसचं सिलेंडर शेगडी देण्याचा निर्णय या ठिकाणी मोदीजींनी घेतला. आणि त्याची योजना म्हणजे उज्ज्वला योजना आहे, ज्या अंतर्गत आज याही ठिकाणी आपण मोफत गॅसचं सिलेंडर, ज्यांच्याकडे गॅसचं सिलेंडर नाही आहे त्यांना देण्याचं काम या ठिकाणी करतोय. त्यामुळे आता देश बदलतोय आणि बदलत असताना या बदलामध्ये अडचणी निश्चितपणे येतात. कारण आपण घर रंगरंगोटीला घेतलं तर सामान बाहेर ठेवावं लागतं, घर बांधायला गेलं तर भाड्याच्या घरात राहावं लागतं. मग देश बदलत असताना 50 दिवस आम्हाला त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर जर 50 वर्ष हा देश विकासाकडे जात असेल तर माझा सवाल तुम्हाला आहे की हा देश बदलण्याकरता तुम्ही मदत करणार आहे की नाही? मला विश्वास आहे, या देशातल्या तरुणाईवर विश्वास आहे, या देशातली तरुणाई, आमच्या माता भगिनी, आमचे ज्येष्ठ नागरिक यांच्यावर माझा विश्वास आहे. सर्वांना हे माहिती आहे की आज थोडा त्रास आहे, पण हा त्रास या देशाच्या भल्याकरता आहे. आणि ही तर एक नवीन स्वातंत्र्याची लढाई आहे की ज्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते राजकीय स्वातंत्र्य होतं, पण काही लोकांनी या देशाचं आर्थिक स्वातंत्र्य हे आपल्या मुठीमध्ये आवळून धरलं. काही लोक हे मोठे झाले आणि बृहत समाज मात्र लहान राहिला, तो गरीब राहिला. त्या बृहत समाजाकरता एक नव स्वातंत्र्याची, आर्थिक स्वातंत्र्याची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. हा तर भाई कोतवालाचा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं गोळी या ठिकाणी सहन केली, पण त्या ठिकाणी इंग्रजांसमोर आम्ही झुकलो नाही. अशा प्रकारचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातल्या लोकांना देखील माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आता नव स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपके स्वतंत्र संग्राम सेनानी त्या काळात नारा द्यायचे, लाठी गोली खाएंगे, स्वतंत्रता दिलाएंगे, आधी रोटी खाएंगे, स्वतंत्रता दिलाएंगे. आता लाठी गोळी खायची आवश्यकता नाही आहे, अर्धी पोळी खायची आवश्यकता नाही आहे. केवळ पुढचे 2-3 महिने मोदीजींच्या आर्थिक स्वातंत्र्याचे सैनिक बनून हे जे परिवर्तन होत आहे, या परिवर्तनामध्ये सहभागी व्हायचा आहे, कॅशलेस ट्रान्झॅक्शन मध्ये सहभागी व्हायचा आहे, थोडासा त्रास सहन करायचा आहे आणि त्यानंतर या देशाला एक आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे. ज्या आर्थिक स्वातंत्र्यानंतर या देशातली गरिबी, भूकमारी, बेरोजगारी, या देशातली अंधश्रद्धा, या देशातली दरिद्रता, या सगळ्या गोष्टींचा नाश हा या ठिकाणी होणार आहे. आणि त्या दृष्टीने एक संधी आपल्याला चालून आली आहे. बंधू भगिनींनो, एक परिवर्तन या ठिकाणी होत आहे आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात देखील आपण परिवर्तन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातल्या ज्या शाळांमध्ये काल परवापर्यंत आमच्या सरकारी शाळांमध्ये पोरांना आपण शिकायला टाकल्यानंतर ते पोरं शिकतायत की नाही याची आम्हाला कल्पना नसायची. महाराष्ट्रातल्या शाळांचं सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की 60% 5वीतल्या मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तिसरीतल्या मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नाही, 7वीतल्या मुलांना गणित येत नाही. या महाराष्ट्रामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान आपल्या सरकारनं सुरू केलं. मला सांगताना आनंद वाटतो
की 17,000 शाळा एका वर्षामध्ये आम्ही प्रगत केल्या. त्या 17,000 शाळांमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो ज्या ग्रेडमध्ये आहे त्या ग्रेडचं पूर्ण नॉलेज आहे, तो पूर्ण त्या ठिकाणी पास होतोय. तिसरीतला मुलगा तिसरीचं पुस्तक वाचतोय, पाचवीतला मुलगा पाचवीचं पुस्तक वाचतोय, सातवीतला मुलगा भागाकार गुणाकार करतोय. आणि त्या माध्यमातून 25,000 शाळा डिजिटल आपण केल्या. आणि या डिजिटल शाळांच्या माध्यमातून जगातलं सगळं ज्ञान हे जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण केला. यावर्षी 33,000 शाळा, पुढच्या वर्षी 66,000 शाळा. जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा ही ज्ञान केंद्र असलं पाहिजे, सरकारची प्रत्येक शाळा ही ज्ञान केंद्र असलं पाहिजे. अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला. आणि देशाच्या रँकिंग मध्ये जो महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष 16व्या क्रमांकावर होता, आता तो 3ऱ्या क्रमांकावर आला. आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत. कारण शेवटी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीचं दूध हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. राज्य सरकारने निर्णय घेतला. आम्ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली. आणि या योजनेच्या अंतर्गत या राज्यामध्ये शिक्षणाचं जे व्यापारीकरण झालं, शिक्षणाचं जे बाजारीकरण झालं, त्या माध्यमातून केवळ 30,000 विद्यार्थी शासकीय कॉलेजमध्ये शिकतात, 3 लाख विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकतात. प्रायव्हेट कॉलेजची फी इतकी अधिक आहे की राज्यातल्या सामान्य घरच्या मुलाला शिक्षण सोडून द्यावं लागतं. आम्ही निर्णय केला की प्रत्येक सामान्याच्या मुलाला शिकता आलं पाहिजे, वाघिणीचं दूध त्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत उच्च शिक्षणामध्ये, व्यावसायिक शिक्षणामध्ये त्याची 50% फी ही राज्य सरकारच्या वतीने भरण्याचा आम्ही निर्णय केला. आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांनी फी मिळाली, पण राहायचं कुठे, खायचं काय हा प्रश्न तयार झाला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना सुरू केली. आणि त्या योजनेच्या अंतर्गत या कोर्सेसमध्ये जर त्या मुलाला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याला मोठ्या शहरामध्ये राहण्या खाण्याकरता सरकारच्या वतीने 30,000 रुपये आणि छोट्या शहरामध्ये 20,000 रुपये देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीने आपण केला. कारण केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, ही सर्व सरकार सामान्य माणसाकरता आपण राबवतो. आपले सगळे निर्णय सामान्य माणसाकरता आहे. आता या ठिकाणी समृद्धी कॉरिडॉरच्या संदर्भात कपिल पाटील साहेब, शिंदे साहेब बोलले. मी तुम्हाला आश्वासन देतो, हा समृद्धी कॉरिडॉर हा धनगडीला समृद्ध करण्याकरता नाही आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला समृद्ध करण्याकरता आहे. आणि म्हणून पहिल्यांदा पार्टनर म्हणून शेतकऱ्याला घेतलेला आहे. माझं तुम्हाला वचन आहे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल या समृद्धी कॉरिडॉर मधून आम्ही घडवू. यापूर्वी प्रोजेक्ट व्हायचे तर शेतकरी बेघर व्हायचा, प्रोजेक्ट मधून कोणीतरी श्रीमंत व्हायचा, शेतकरी गरीब व्हायचा. आता असा प्रोजेक्ट आम्ही तयार केला आहे ज्यात या प्रोजेक्ट मधून जी श्रीमंती येईल ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, ज्याची जमीन जाईल तो त्या ठिकाणी श्रीमंत होईल. अशा प्रकारची योजना या ठिकाणी तयार केली आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी घडवतोय. आताच किसन कथोरे साहेबांनी या ठिकाणी काही मागण्या आमच्या समोर ठेवल्या, कपिल पाटील साहेबांनी ठेवल्या. किसन कथोरेजी म्हणाले की कुठे येऊन गेले. खरं म्हणजे किसन कथोरेजी, तुम्हाला मागणी करण्याची आवश्यकताच नाहीये. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्याकडे पत्र दिल्यानंतर मी त्या पत्रात काय लिहिलं हे नंतर पाहतो, आधी मंजूर लिहितो आणि त्याच्यानंतर काय मंजूर केलं ते त्या ठिकाणी वाचतो. तीच कपिल पाटील साहेब आपली देखील परिस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. हे सरकार सामान्य माणसाकरता चाललंय आणि तुम्ही जे काम करतात ते सामान्य माणसाकरता काम करताय. मला अभिमान आहे तुमचा की अशा प्रकारे या शिबिराच्या माध्यमातून 5-5 लाख लोकांपर्यंत तुम्ही जाताय. प्रत्येक व्यक्तीची काळजी तुम्ही करताय आणि म्हणून हे सरकारच अशा कामात करताय. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. मग इथल्या नगरपंचायतीचा विषय असो, कपिलजी आपण सांगितलेल्या रस्त्यांचा विषय असो, या ठिकाणच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये निश्चितपणे तुम्हाला कुठेही मागे पाहू लागणार नाही. आता तुम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या टप्प्याटप्प्यानं मी निश्चितपणे पूर्ण करेन. तुमची एकही मागणी या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. विश्वास तुम्हाला देतो, कपिल पाटील साहेबांना देतो, आपले पालकमंत्री शिंदे साहेबांना या ठिकाणी विश्वास देतो. या ठाणे जिल्ह्याकरता ज्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत निश्चितपणे आपण तर सरकारचे भागच आहात, त्यामुळे आपण मिळून या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू. आणि या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी करू. आपल्या किसनजीच्या या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी कारकिर्दीकरता मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी विश्वास व्यक्त करतो असंच काम तुम्ही करत राहाल तर तुमची सुवर्ण महोत्सवी कारकीर्द देखील या ठिकाणी निश्चितपणे साजरी होईल. कारण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला काम करता येईल. आताच या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भातली मागणी झाली आणि कपिल पाटील म्हणाले
की 500 कोटी रुपये लागतील, 250 कोटी रुपये तुम्ही द्या. तात्काळ या संदर्भात मी रेल्वे मंत्र्यांची बैठक बोलवतो. त्या ठिकाणी त्याची मान्यता आपण घेऊ आणि त्याकरता 50% जो हिस्सा, 100 कोटी असो, 500 असो, 1000 कोटी असो, पण मुरबाडपर्यंत रेल्वे आणण्याकरता जो 50% हिस्सा राज्य सरकारला घ्यायचा आहे, शिंदे साहेब निश्चितपणे राज्य सरकार तो हिस्सा उचलेल हे आश्वासन या ठिकाणी मी देतो. आणि त्या निमित्ताने आपण सगळे, आपल्याला प्रभू साहेब आपल्या राज्यातले आहेत, जरी खासदार दुसऱ्या राज्यातले असले तरी नागरिक आपल्या राज्यातले आहेत आणि त्यांचाही स्वभाव असा आहे. गडकरी साहेब असतील, प्रभू साहेब असतील, यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला होच ऐकायला मिळतं, नाही ऐकायला मिळत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की बैठक झाल्यानंतर याही बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय या ठिकाणी होईल. मी आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. प्रशासनाचं अतिशय मनात पोहोचून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण शेवटी प्रशासन आमचा कळा आहे. प्रशासनाने सहकार्य दिल्याशिवाय 5 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, त्यांच्या अधीनस्थ सगळे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, आमचे या ठिकाणी तलाठी असतील, आमचे ग्रामसेवक असतील, या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो की आपण जनतेकरता या भावनेत आपण सगळ्यांनी काम केलं. असंच काम आपण सगळे मिळून करू आणि हा महाराष्ट्र देशाचं उत्तम राज्य अशा प्रकारे या महाराष्ट्राची कीर्ती आपण संपूर्ण जगामध्ये देऊ हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.